हॅलो, गुड मॉर्निंग. रविवारी सकाळी आपल्या विजडम क्लिनिकच्या आणि इन सर्च ऑफ विजडम या यूट्यूब चॅनलच्या FB लाईव्ह सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. यावेळचा विषय हा सगळ्यांच्या आवडीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आज आपण बोलणार आहोत भात या विषयावर. मी जेव्हा सांगितलं की ह्या रविवारी मी भात या विषयावर बोलणार आहे, तेव्हा सूचनांचा अक्षरशः ओघ आला. लोकांना भाताबद्दल केवढ्या गोष्टी जाणून घ्यायच्या, पण त्याच्या बरोबरीने मला आयुष्यात पहिल्यांदाच काही प्रेमळ धमक्याही आल्या. म्हणजे माझ्या 2 मावश्या आहेत, त्यांनी सांगितलं की तू जर का भात बंद करा असं सांगणार असलास तर यापुढे आम्ही तुझ्या पेजवर येणार नाही, तुझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करणार नाही आणि तुझ्या घरी पण येणार नाही. आता ही फारच मोठी धमकी झाली. त्यामुळे मी भात सोडा असं सांगणारच नाहीये, एवढं नक्की. त्यामुळे निर्धास्त होऊन भाताबद्दलची माहिती ऐकायला काही हरकत नाही. तर आपल्याला भात कधी भेटतो, तर आपल्या संस्कृतीमध्ये जे 16 संस्कार सांगितलेले आहेत त्याच्यामधला पहिला संस्कार असतो अन्नप्राशन. त्याच्यानंतर आपल्याला भेटतो तो लग्नामधल्या अक्षतांमध्ये, म्हणजे मध्ये पण भेटत असतो पण लग्नामधल्या अक्षतांमध्ये भेटतो. आणि सर्वात शेवटी आपल्या शेवटच्या प्रवासाला जातानाही भात आपल्या सोबत असतो. आता भारतातले लोक जगभर पसरलेत आणि आमच्या एक स्नेही आहेत, त्या अनेक वर्ष US ला होत्या आणि त्यांचा नातू इकडे आलेला होता त्यांच्याबरोबर. तर तो एक साधारण 8-9 वर्षाचा होता. त्याला त्या सगळ्या संस्कारांबद्दल माहिती देत होत्या. ती माहिती तुमच्याशी शेअर केल्याशिवाय मला राहवत नाहीये. ती काय माहिती आहे ती? तर पहिल्यांदा म्हणजे आपण म्हणतो ना की अन्नप्राशन. तर त्यांनी अन्नप्राशनाची व्याख्या सांगितलेली, वीनिंग ऑफ चाइल्ड फ्रॉम मिल्क विथ मिल्क लाईक करी मेड फ्रॉम राईस. म्हणजे अन्नप्राशन. आता त्या मुलाला त्यातलं काय कळलं, पण लग्नातल्या अक्षतांबद्दल फारच सुंदर वर्णन केलं होतं त्यांनी. हिटिंग वुड बी कपल with colored holy rice grains on a cue from the priest. Unmarried girls stand behind the bride and groom with coconuts and they too get showered with holy grains. मला ते ऐकून जरा धक्का बसला, पण मी स्वतः एका लग्नामध्ये अनुभवलेलं होतं. आंतरराज्यीय लग्न होतं ते, आणि तिथे म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी अक्षता वाटायला सुरुवात केली. आता पलीकडची पार्टी कोण होती मी सांगत नाही, पण त्यांच्या हातावर अक्षता ठेवल्यानंतर त्यांनी पटापटा त्या अक्षता खाऊन टाकल्या. मग त्यांना जाऊन सांगायला लागलं की ये खाने के लिए नहीं है, ये उधर मारने के लिए है. मग त्यांनी जाऊन झुंबड उडवली आणि मूठ भरून अक्षता घेतल्या. आणि नवरा मुलगा त्यांच्याकडे पाठ करून उभा होता, त्याची पाठ लाल केली अक्षरशः. आता परत आपण त्या आजींकडे येऊया. त्या म्हणाल्या की शेवटी जे पिंडदान असतं त्याचं पण त्यांनी वर्णन केलं होतं. मला माहिती नाही त्या मुलाला त्यांनी का सांगितलं, हे कशाकरता सांगत होत्या. पण फूड पॅकेट ऑफर्ड टू डिपार्टेड सोल फॉर जर्नी टू नेक्स्ट वर्ल्ड अँड इज कुरियर नॉट वाया फेडेक्स बट वाया क्रो नेटवर्क लाईक आउर नेटवर्क इन हॅरी पॉटर. आता ह्याच्यात त्या आजीना त्या रूढीबद्दल आणि त्या नातवाला काय कळलं भगवान जाणे. पण आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून भात या शब्दाला खूप महत्व आहे. संस्कृतमध्ये भाताला धान्य म्हणतात आणि आपल्याकडे धान्य आणि धन हे एकत्र धनधान्याने समृद्ध होऊ दे म्हणतात. ते धान्य म्हणजे भात. आपल्याकडे शुभ कार्याला भाताच्या लोंब्या वापरतात. अशी एक म्हण आहे की म्हणजे 2 भावांनी कसं असावं, तर भाताच्या 2
दाण्यांसारखं असावं, जवळ राहावं पण चिकटून राहू नये, एकमेकांच्यात गुंतून राहू नये. मला वाटतं चायनामध्ये हे वेगळ्या पद्धतीने सांगत असावे. तसंच बुद्धाची गोष्ट आहे की बुद्ध जेव्हा त्या बोधिवृक्षाखाली ज्ञान मिळवायला बसला, त्याला केवळ ज्ञान तर प्राप्त झालं, पण ते ज्ञान लोकांना देण्यासाठी त्याच्या अंगात शक्तीच उरलेली नव्हती. म्हणून एक यशोदा नावाची गवळण होती, तिची गोष्ट आहे की तिने 100 गायींचं दूध काढलं आणि 50 गायींना पाजलं. त्या 50 गायींचं दूध काढलं आणि 25 गायींना, असं करत करत शेवटच्या एका गायीला ते दूध पाजलं, एवढं कॉन्सन्ट्रेटेड मिल्क, आणि तिच्या दुधामध्ये तांदूळ भिजवून त्याची खीर केली आणि ती बुद्धाला नेऊन दिली, आणि तेव्हा बुद्धाच्या अंगात ताकद आली असं म्हणतात. खरं खोटं बुद्ध जाणे. तसंच आपल्या रामायणामध्ये गदिमाने जे लिहिलेलं आहे की दशरथा घे हे पायस दान, तर हे पायस सुद्धा मला वाटतं नक्की ती तांदूळाचीच खीर असली पाहिजे. कारण मला नाही वाटत की त्यावेळेला बासुंदी किंवा नुसत्या आटीव दुधाची खीर तो अग्नी तिथे घेऊन दशरथाला देता झाला असेल म्हणून. तर त्याच्याही पुढे गेलं तर तुम्ही एक सेपियन्स नावाचं पुस्तक वाचलं असेल. युएल नोआ हरारी म्हणून इस्रायली एक लेखक आहे, आणि त्यांनी एक वेगळाच कॉन्सेप्ट मांडलेला आहे. तो म्हणतो की माणसं ही पूर्वी हंटर गॅदरर म्हणजे शिकारी होती किंवा जंगलामध्ये फिरून फळं कंदमुळं खायची. पण प्रत्येक जीवाला, जिवंत माणसाला आपली जीन्स ही पुढे जावी आणि ती जिवंत राहावी असं वाटत असतं, आणि त्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. तो म्हणतो की माणसांनी शेती नाही चालू केली, तर गहू तांदूळ ह्या 2 धान्यांनी माणसांना पाळीव केलं आणि त्याच्यामुळे ते शेती करायला लागले, ते हंटर गॅदरर इफेक्ट विसरले, एकत्र राहायला लागले, आणि त्याच्यामुळे त्यांची स्वतःची आणि पृथ्वीची अशी दोन्हीची त्यांनी हानी करून घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्या युएल नोआ हरारीने तांदूळ आणि गव्हाबरोबर बटाटा पण म्हटलंय, पण मला नेहमी बटाट्याची खूप दया येते. बटाटा हा स्टार्ची फूड आहे म्हणून तांदूळाच्या आधी बटाटा बंद करायला सांगतात. पण जर का तुम्ही न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघितली आहे तर बिचारा बटाट्यामध्ये फक्त 15% स्टार्च आहे, गव्हामध्ये 65% आहे आणि तांदूळात 75% आहे. तेव्हा एवढीच एक विनंती आहे की बटाट्याला उगाच बदनाम करू नका. आता एक मराठीत एक म्हण आहे की उडदा माझी काळे गोरे. खरं तर ही म्हण तांदूळा माझी काळे गोरे अशी पाहिजे, कारण उडीद काळे असतात हे मान्य आहे, पण गोरे उडीद हे म्हणजे एखादी फक्त आईच आपल्या मुलाला किंवा मुलीला की जिचा वर्ण थोडा डार्किश गव्हाळ आहे असं आपण म्हणू शकतो, तर अशा मुलाला किंवा मुलीला म्हणते की आमचा बब्या, आमचा कोण मंजू कोण असेल ती गोरीच आहे तशी, पण कामामुळे रापली आहे. हे असं म्हणण्यासारखं आहे उडदाला गोरं म्हणणं म्हणजे. पण तांदूळामध्ये खरंच गोरे तांदूळ, काळे तांदूळ, लाल तांदूळ आणि ब्राऊन तांदूळ म्हणजे गव्हाळ वर्णाचे तांदूळ पण असतात. कारण एवढ्या सगळ्या प्रजाती आहेत आणि त्यामुळे त्यांच्यात एवढ्या व्हरायटी आहेत, त्यामुळे खरं म्हण बदलायला पाहिजे, तांदूळा माझी काळे गोरे. तसंच तांदूळाच्या इतरही अनेक विभागण्या होतात, त्याचे प्रकार आहेत. म्हणजे त्याला जसं पुलंच्या म्हैसमध्ये त्यांनी म्हटलंय की सुबक ठेंगणीचं जे वर्णन आहे, तसे काही तांदूळाचे दाणे असतात ते जर का उभे केले तर ते सुबक ठेंगणीसारखे वाटतील. म्हणजे त्यांची जी उंची असते ती त्यांच्या ब्रेडच्या दुपटीपेक्षाही लहान असते. म्हणजे काही काही मुलांना किंवा मुलींना आमच्या क्लिनिकमध्ये येतात तेव्हा ते उंची आणि लांबी असं न म्हणता ते वर्तुळाकार असतात असं वाटायला लागतं. त्याच्यानंतर मध्यम उंचीची पण तांदूळ असतात ज्यांच्यामध्ये त्यांच्या ब्रेडपेक्षा त्यांची उंची ही 2 ते 3 पटाच्या मध्ये असते, आणि नंतर लांब उंच किंवा चवळीच्या शेंगेसारखे दिसणारे तांदूळ की ज्यांच्या ब्रेडपेक्षा त्यांची उंची ही 3 ते 4 पट जास्ती असते. असे 3 विभाग पडतात. नंतर जसे लोकांच्या मध्ये प्रकार असतात की काही लोक चिकट असतात, काही लोक मोकळे टाकळे असतात, तसे तांदूळामध्ये पण ग्लुटिनस आणि नॉन ग्लुटिनस किंवा चिकट आणि मोकळे राहणारे तांदूळ असे प्रकार आहेत.
नंतर गंधयुक्त आणि गंधहीन म्हणजे फ्लेवर्ड किंवा वासवाले आणि बिनवासाचे तांदूळ आहे. आता वासाच्या तांदूळावरून आठवलं, सगळ्यांना वासाचा तांदूळ म्हटला की बासमती हा तांदूळ आठवतो. पण बासमतीच्या सवती पण आहेत माहितीये का? बासमती ही जर का पट्टराणी असेल तर तिला सवत म्हणून भारतामध्येच वेगवेगळ्या जाती आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामधल्या लोकांना तर नक्की माहिती असतो आंबेमोहर तांदूळ, आणि काही लोक तर म्हणतात की रुक्मिणीपेक्षा सत्यभामाच चांगली. तर तसं लोक सांगतात की बासमतीपेक्षा आंबेमोहर चांगला. तसं तुम्ही जर का वायनाड केरळला बघितलं तर तिथे मुल्लन काझमा अशा नावाची तांदूळाची जात आहे, आणि त्यापासून अप्रतिम पाल पायसम आणि मलबार बिर्याणी बनतात. तुम्हाला एक मी सिक्रेट सांगतो, राहुल गांधींनी रायबरेली बरोबर वायनाड केरळामध्ये जे निवडणूक लढवली, ती निवडणूक लढवणं हा एक सेकंडरी भाग होता, पण तिथे राहून मनसोक्त हे पाल पायसम आणि मलबार बिर्याणी खाण्यासाठी त्यांनी वायनाडचा प्रांत निवडला होता. तसं बंगालमध्ये तर फार सुंदर दोन वासवाले व्हरायटी आहेत. एकाला म्हणतात गोविंदो भोग. गोविंदो भोग म्हणजे काय, तर खास कन्हैयासाठी बनलेली खीर. कन्हैया म्हणजे तुम्हाला लक्षात आलाच असेल कोणते, तो आपला गोकुळातला कृष्ण. त्याच्या जन्माष्टमीला ही बनवतात, त्याचं नाव आहे गोविंदो भोग. आणि दुसरं एक बंगालमधल्याच तांदूळाची व्हरायटी आहे, त्याला म्हणतात राधुनी पागोल. राधुनी पागोल म्हणजे अक्षरशः त्याच्या वासाने स्वयंपाक करणाऱ्याला किती करू किती नको असं वेडपिसं व्हायला करणारा तो राधुनी पागोल. आणि असा सुगंधी तो तांदूळ, त्याच्यापासून चिंगरी मलाई करी आणि कोशा मंगोशाव अशा काही खास डिशेस बनतात. तर तुम्ही तामिळनाडूमध्ये गेलात तर सिरगा सांबा नावाचा एक तांदूळ मिळतो, तो पण सुगंधी असतो. आता तामिळमध्ये सिरगा म्हणजे जिरं, म्हणून त्याला जिरा राईस मात्र म्हणता येत नाही, कारण आपल्या हॉटेलमध्ये जो जिरा राईस मिळतो तो वेगळा, आणि हा जिऱ्यासारखा दिसणारा राईस म्हणून त्याला जिरा राईस म्हणतात. आणि त्याच्यापासून दिंडीगुल बिर्याणी आणि अंबूर बिर्याणी बनते. तसंच तुम्ही काश्मीरात गेलात तर मुश्क बुर्ज नावाचा एक तांदूळ मिळतो, आणि काश्मीरमधल्या प्रत्येक कार्यामध्ये, लग्नामध्ये, इव्हेंट्समध्ये या तांदूळाचे बनवलेले काहीतरी पदार्थ असतातच. आणि आपण सगळेजण नॉर्थ ईस्टला नेहमी विसरत असतो की तो आपल्या भारताचा भाग आहे म्हणून. तर मणिपूरमध्ये चक हाओ अबुमी नावाचा एक तांदूळ मिळतो, आणि तो असतो कृष्णवर्णी तांदूळ किंवा काळा तांदूळ, ब्लॅक राईस. आणि न्यूट्रिशनली हार्ट करता, डायबिटीस करता हा तांदूळ सर्वोत्कृष्ट मानला जातो, आणि तो आपल्या मणिपूरमध्ये बनतो. आता गंध हा भाग सोडला तर भारताच्या 6,000 जाती अजून शिल्लक आहेत. पूर्वी म्हणतात 1 लाखाच्या वर जाती होत्या, पण त्या हळूहळू नामशेष होत गेल्या. महाराष्ट्रातच बघितलं तर अनेक तांदूळाच्या जाती आहेत. त्यात हायब्रिड जाती सोडल्या तरी नेटिव्ह जाती म्हणतात तसं. कोकणामध्ये गेलात तुम्ही तर जया, रत्नागिरी, सह्याद्री, सुरुची, रुपाली अशा अनेक जाती आहेत. विदर्भात गेलात, आता विदर्भात भात कसा काय होतो असं विचारू नका. विदर्भामध्ये पण भाताच्या जाती आहेत, सोना, मकरन, चिनूर आणि आणखीन बऱ्याचशा. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोलम, इंद्रायणी, पवना, कुंडलिका अशा वेगवेगळ्या जाती आहेत. मला नेहमी वाटतं की आपल्या इकडच्या या भाताच्या ज्या जाती आहेत ना, पवना, कुंडलिका वगैरे या नद्या आहेत, त्या नद्यांच्या खोऱ्यात किंवा त्यांच्या आसपास होणारा तांदूळ म्हणून त्याला ती नावं मिळाली असावी. पण आपल्याला मुळात ही नावच नद्यांची ते माहिती नाही, त्या नद्यांपासून तो तांदूळ बनतोय माहिती नाही. पण अशा एखाद्या हुशार माणसाला तुम्ही विचारा तर तो विस्कीमध्ये सिंगल माल्ट विस्की म्हणजे ग्लेन म्हणजे नदी किंवा ओळ, तिथनं येणारा तो बार्ली, तिथनं येणारा तो त्याच्यावर बनणारी विस्की, ह्याचं सगळं अद्ययावत ज्ञान असतं, पण त्याला पवना आणि कुंडलिका काय हे माहिती नसतं. तर ह्या तांदूळाच्या एवढ्या प्रकारामध्ये जसं बोरकर म्हणतात की ज्याची त्याची ठेव वेगळी, तसं या प्रत्येक तांदूळाची चव वेगळी असते. आणि तुम्हाला आता सांगायला हरकत नाही की हेल्थच्या दृष्टीने चांगला तांदूळ कुठचा असं विचारलं तर त्याला अनेक उत्तर येतील. पण इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मेलिसा फिट्झगेराल्ड म्हणून संशोधक आहेत, त्यांनी विविध जगातले भात आणि त्याचे ग्लायसेमिक इंडेक्स यावर खूप संशोधन केलं, आणि सर्वात कमी जीआय असलेला तांदूळ हा सुरुवातीला ऑस्ट्रेलियातला डुंगरा तांदूळ म्हणून म्हटला जायचा,
पण ह्या नवीन संशोधनातनं असं लक्षात आलं की पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया नाही आहे. कोण असेल ओळखा बघू? इंडोनेशिया, अमेरिका, भारत. भारतातला स्वर्ण तांदूळ हा सर्वात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला तांदूळ आहे. आपण कधी हे नाव पण ऐकलेलं नाही. आता भात खाण्यापूर्वी त्याच्यावर आपण प्रक्रिया करतो. म्हणजे असे एक समजूत होती पूर्वी की माणसाने अर्थार्जन करण्यापूर्वी त्याच्यावर शाळेमध्ये वेगवेगळे संस्कार केले जावे, त्याला वेगवेगळे विषय यायला हवे आणि मग तो म्हणजे एखाद्या अर्थार्जनाच्या किंवा त्याच्या हुंदरीसाठी तो उपयुक्त होतो. पण भाताचं अजूनही तसं आहे. मुलांचं विसरलं गेलंय, पण भाताचं अजूनही तसंच आहे. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट असते मिलिंग, म्हणजे त्या तांदूळाचं जे कवच असतं, टर्फल असतं, ते काढून टाकणं. तेच करण्यासाठी मिलिंगच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या म्हणजे फॅक्टरीमध्ये होतात, पण त्यालाही हातसडीचा तांदूळ हा जास्ती चांगला, कारण तो हाताने सडून त्याचा हस काढून टाकला जातो. आणि तुम्हाला तांदूळाचा जर दाणा कधी बघितला आणि तो तुम्हाला जर का मोठा करून दाखवला तर त्याच्यामध्ये अगदी आतमध्ये एक एंडोजर्म नावाचा भाग असतो की ज्याच्यामध्ये सगळी विटॅमिन्स, प्रोटीन्स वगैरे सगळे भाग तिथे असतात, बेसिकली विटॅमिन्स. त्याच्यानंतर त्याच्या भोवताली एंडोस्पर्म नावाचा भाग असतो ज्याच्यामध्ये पूर्ण त्याच्यातले कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्याच्या भोवती ब्रॅन हा भाग असतो ज्याच्यामध्ये त्यातली सगळी विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात आणि त्याचे अनेक लेयर्स असतात आणि त्याच्यावरती हा हस्क असतो. आता जेव्हा फॅक्टरीमध्ये मिलिंग होतं आणि आपल्याला काय माहिती नाही कशामुळे पण गोऱ्या रंगाची एवढी गोडी आहे की आपल्याला व्हाईट पांढरा शुभ्र तांदूळ हा अतिशय आवडतो. तर त्यामुळे त्यातला सगळा ब्रँड काढला जातो, कोंडा काढला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याकडे फक्त स्टार्च उरतो. तर त्यामुळे हातसडीच्या तांदूळामध्ये ही सगळी विटॅमिन्स, मिनरल्स शिल्लक राहतात. तर पहिली प्रोसेस असते मिलिंग. त्याच्यानंतर असतं आहे धुणं, तांदूळ धुवायचे. आता तांदूळ धुवायचे कशा करतात? तर तांदूळ जेव्हा साठवला जातो तेव्हा त्याच्यामध्ये काही कचरा येऊ शकतो, त्याच्यामध्ये काही कीड लागू शकते. तर अशा अनेक गोष्टी काढून करण्यासाठी तांदूळ धुवायला सांगतात. पण आपल्या इकडे अमेरिकेत काही गाईडलाईन्स आल्या की त्या ताबडतोब आपल्या इकडे फॉलो करतात. अमेरिकेमध्ये आता गाईडलाईन्स आलेल्या आहेत की तांदूळ धुवायचा नाही. कारण काय? तर तांदूळ ते एनरिच करतात, त्याच्यामध्ये आयर्न आणि बाकी विविध विटॅमिन्सचे स्प्रे मारतात. त्यामुळे ते सरफेसवर असतात. तुम्ही जर का तांदूळ धुतले तर ते सगळे निघून जातील, म्हणजे एनरिचिंगचा फायदा नाही. म्हणून अमेरिकेत सांगितलं गेलं की तांदूळ धुवू नका. तिकडे पाऊस पडला की आपल्याकडे छत्री उघडणारे लोक असतात, त्यामुळे तिकडे आल्यानंतर आपल्याकडे पण लोक सांगायला लागले की तांदूळ धुवू नका. आपल्याकडे तांदूळ धुवून घ्यायला अजिबात हरकत नाही किंवा धुवावाच. त्याच्यानंतरची प्रोसेस असते तांदूळ भिजत ठेवणं. भिजवायचे कशा करता, धुवायचे कशा करता, त्यांनी काय होतं? तसं नंतर जो शिजवतो आपण, शिजवतो कसं? तर एकदा भरपूर पाणी ठेवून, कमी पाणी ठेवून किंवा वाफेवर शिजवतो. आता शिजवताना जसं काही वेळेला गाणारा माणूस साथीला नुसता तंबोरा असतो किंवा नुसती पेटी आणि तबला असतो, काही वेळा स्वरमंडळी घेऊन बसतात, काही वेळा 2 तंबोरे घेऊन बसतात, किंवा भीमसेनजी गाणं म्हणत बसायचे तेव्हा त्यांच्यावर मंजिरी वाजवायला कोणतरी असायचं. तसं भात शिजवताना पण त्याचे नखरे खूप असतात. तर काही लोक खारवलेल्या पाण्यात शिजवतात, काही लोक कळणात शिजवतात, सोबत भाज्या घालतात, मासे घालतात, मांस घालतात, काही लोक तेल घालून शिजवतात. या प्रत्येकाचे वेगवेगळे गुण त्या भाताला येतात. एक हिंदीमध्ये म्हण म्हणजे आपण कहावत म्हणूया की पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाया वैसा. तर तसंच भाताचं पण आहे. भात हा स्वतः तसा निर्गुणी आहे, पण त्याला ज्याच्यात मिसळू त्याचे तो रंग घेतो, त्याचे तो फ्लेवर्स घेतो आणि आपल्या पुढे त्यांना जास्ती खुलवून ठेवतो. तर असा हा एकमेव भात आहे. त्यामुळे पुढचा भाग असतो तो वेगवेगळ्या अकंपनिमेंट सकट त्याला शिजवणं. त्याच्यानंतर ढवळाढवळी किती करायची हे पण कुठची रेसिपी बनवतोय त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला रिसोटो बनवायचं आहे, तुम्हाला खीर बनवायची आहे, तुम्हाला मऊभात बनवायचं आहे, तुम्हाला चायनीज राईस बनवायचं आहे, तर किती वेळा ढवळायचं
याचं सुद्धा शास्त्र आहे. आपल्याकडे पूर्वी एक सांगायचे की एक संजीवनी गुटी नावाचा एक प्रकार होता की जो मेलेल्या माणसाला पण मरता मरता जर का चाटवलं तर माणूस जिवंत होईल वगैरे अशी आख्यायिका होती. तर त्याच्यामध्ये लोक सांगायचे की त्याला अर्धा वळसा दिला तर, 1 वळसा दिला तर, 2 वळसा दिला तर काय होईल. त्यामुळे त्याला काय जास्ती झालं तर तो माणूस परत मारणार. म्हणजे हायली ऑप्टिमाइज्ड प्रकाराने संजीवनी गुटी द्यायला लागायची. भात ही संजीवनीपेक्षा काही कमी नाहीये. भातामध्ये पण असेच प्रकार आहेत की किती वेळा ढवळायचा, कसा ढवळायचा, त्याच्यावरनं भाताची कन्सिस्टन्सी कशी होईल हे ठरत असते. त्यामुळे पुढे ढवळणं हा प्रकार आला आणि नंतर त्याला शेवटची स्टेप असते, त्याला म्हणतात शिळाई किंवा थंडी शिळाई. तुम्ही विचारा शिळाई म्हणजे काय. आणि जर का ऐकणाऱ्यांपैकी कोणाचे नातेवाईक आयुर्वेदिक वैद्य असतील तर ते तर तुमच्या अंगावर तुटून पडतील. मला तर मी जेव्हा या शिळाईमुळे भाताच्या क्वालिटीमध्ये किती फरक पडतो, तो कसा फायदेशीर आहे ते सांगितलं तर मला 2-3 जणांनी चांगलं झापडून काढलं. आयुर्वेदात सांगितलेलं आहे की शिळं अन्न खायचं नाही, फ्रीजमध्ये ठेवलेलं अजिबातच खायचं नाही. आणि मग आयुर्वेदिक वैद्यांचं एक टिपिकल हे असतं, त्यांना मराठी येत असतं पण ते फाटकन संस्कृत श्लोक फेकतात आणि मग संपून टाकतात बोलणं. त्याचं कारण काय किंवा त्याचा आत्ता काही तपास केला का वगैरे हे बघतच नाही. मी सगळ्या वैद्यांबद्दल बोलत नाही. माझ्या काही माहितीचे उत्कृष्ट वैद्य आहेत जे सगळी माहिती देतात, पण बरेचदा असं सांगून टाकतात आणि मग ते ऐकून लोक म्हणजे आपल्या म्हणतात ना, आपल्या जुन्याचा अभिमान बाळगून सांगतात की तुम्ही हे चुकीचं सांगताय. शिळं खायचं नाही असं आयुर्वेदात सांगितलंय, थंड केलेलं अजिबात खायचं नाही असं आयुर्वेदात सांगितलंय. त्यामुळे शिळाई आणि थंडी शिळाई ही पण अतिशय उत्तम प्रोसेस आहे. तर अशा अनेक प्रोसेसेस मधनं भात जातो. या प्रोसेसेसचा भाताच्या गुणधर्मावर काय फरक पडतो, त्याचा आपल्या स्वास्थ्य आणि डायबिटीसवर काय परिणाम होतो हे आपण पुढच्या रविवारी पाहणार. तेव्हा तुमच्या वासरीमध्ये, तुमच्या डायरीमध्ये, तुमच्या फोनमध्ये जर का या भातावर आणखी माहिती पाहिजे असेल, डायबिटीस करता, इन जनरल हेल्थ करता आणि भातावर त्यांचं प्रेम आहे, त्यांनी पुढच्या रविवारी 9 वाजता पाहायला विसरू नका. विजडम क्लिनिकच्या आणि इन सर्च ऑफ विजडम यांच्यातर्फे दर रविवारी आम्ही 9 वाजता FB लाईव्ह करतो. तुमचे काही प्रश्न असतील तरी पाठवा. आज आम्हाला अनेक प्रश्न आलेले आहेत आणि ते त्यातले काही वानगी दाखल मी घेऊ शकतो, पण सगळे प्रश्न घेतले तर मला वाटतं आज दुपारपर्यंत मला FB लाईव्ह वरच बसायला लागेल. तर मी त्या प्रश्नांची शक्यतो उत्तरं देण्याचा प्रयत्न करीन फेसबुकवरच किंवा इनबॉक्समध्ये. तर तोपर्यंत हा आठवडा आपल्या सगळ्यांना खूप चांगला जावो. आणि आणखी लक्षात ठेवा की तुम्हाला जर का हे FB लाईव्ह आवडत असतील तर तुम्हाला काही विषय हवे असतील तर ते कळवा. आमचं चॅनल आहे इन सर्च ऑफ विजडम, ते सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याच्यावर हे सगळे FB लाईव्ह येत असतात. आणि कुणाला जर का आमची जी मेथडॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आम्ही न्यूट्रिशन, योग आणि मेडिसिन असं एकत्र करतो, त्याच्याकरता कोणाला काही कन्सल्टिंग पाहिजे असेल तर त्याच्याकरता आमचा नंबर आहे 9223145555 9223145555. आणि आज एक उत्तम सूचना आलेली होती, त्याच्यावर आम्ही नक्की त्याच्यावर काहीतरी उपाय करतोय. ती सूचना अशी आहे की फॅमिलीमध्ये न्यूट्रिशन, व्यायाम किंवा इन जनरल प्रिव्हेंटिव्ह हेल्थ आणि हेल्थ या संदर्भात सुट्टे सल्ले घेऊन उपयोग होत नाही. तर ह्यामध्ये सगळ्या फॅमिली मेंबर्सची इन्व्हॉल्वमेंट अत्यावश्यक असते. तर तुम्ही काहीतरी एक फॅमिली कन्सल्टेशन असा प्रकार चालू करा. तर आम्ही तो नक्की करतोय. आमची विजडमची टीम याच्यावर विचार करते की हे कसं प्रत्यक्षात आणता येईल, की तिथे सगळे फॅमिली मेंबर बसतील आणि त्यांच्या सगळ्यांच्या मिळून डाएट काय असावा, सगळ्यांच्या मिळून व्यायामाच्या काय पद्धती असाव्यात, त्याच्याबद्दल आम्ही कन्सल्टेशन देऊ. जेव्हा ते प्रत्यक्षात आम्ही त्याचे मॉडेल्स तयार करू तेव्हा तुम्हाला आम्ही नक्की कळवू. पण ही अत्यंत सुंदर कॉन्सेप्ट आहे की फॅमिली डाएट, फॅमिली हेल्थ आणि फॅमिली एज अ युनिट फॉर
हेल्थ इम्प्रुव्हमेंट इन इंडिया. एवढं सांगून मी थांबतो आता. आपण नेहमी जसं म्हणतो तसं नमस्कार, स्टे फिट, स्टे हॅपी अँड हॅव फेथ इन युअर सेल्फ. धन्यवाद.